ठाकरे सध्या औरंगाबादमध्ये पोहोचल्याचं दिसतंय। ही थेट दृश्य आहेत विमानतळाच्या बाहेरची। मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा या ठिकाणांमधून जात असल्याचं आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहेत। ही सध्या आपण थेट दृश्य पाहतो आहोत औरंगाबाद विमानतळाबाहेरची। मुख्यमंत्री आज औरंगाबादमध्ये आहेत। औरंगाबादच्या त्यांच्या या दौऱ्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात होती। अनेक संघटना आणि राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जाणार होतं। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। सिद्धार्थ, मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये आता दाखल झाल्याची दृश्य आपण सध्या पाहतो आहोत, काय सांगता येईल याबद्दल? निश्चित मुख्यमंत्री आताच एवढ्यात लहर झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की ते बाहेर पडत आहेत आणि या ठिकाणाहून जे आहेत मुख्यमंत्री या गाडीमध्ये आहेत आणि मुख्यमंत्री आता इथून जे आहे सरळ सिद्धार्थ गार्डन मध्ये जातील आणि त्या ठिकाणी जे आहे त्यांचा कार्यक्रम हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतील आणि त्यानंतर आपण बघू शकतो पुढे कुणीतरी फ्लॅश दाखवत आहेत मुख्यमंत्र्यांना। त्या ठिकाणी आपण बघतोय काही लोक जे आहेत एमआयएमची लोक उभी आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला त्यांनी जे आहे फलक दाखवलेले आहेत। जे एमआयएमचं आंदोलन होतं त्या आंदोलनानुसार आपण बघतोय की डिवायडरवर काही लोक उभे आहेत त्या ठिकाणी हातात फ्लेक्स घेऊन आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी आपले फ्लेक्स दाखवलेले आहेत। त्या ठिकाणी आपण बघतोय जे आहे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला त्यांनी आपले फ्लेक्स दाखवले। एमआयएम जलील त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलनाची घोषणा केली होती आपण बघतोय त्या ठिकाणी जे आहेत फ्लेक्स घेऊन काही लोक उभे आहेत आणि उपहासात्मक एमआयएमची लोक या ठिकाणी आंदोलन करताना दिसतंय आपण बघतोय। पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि ताफा आता निघालेला आहे आणि बिलकुल सिद्धार्थ, आणि एमआयएम सोबतच इतरही काही पक्ष आणि संघटनांकडनं विरोध दर्शवला गेलेला होता या दौऱ्यासाठी म्हणून, आणि काही कार्यकर्त्यांची काही संघटनांच्या कार्यकर्त्यांची धरपकड देखील केली गेल्याचं समोर आल्याचं समजलेलं होतं। सिद्धार्थ, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? आपण बघतोय की पोलीस त्यांना उचलण्याचा प्रयत्न करतील कारण फ्लेक्स हातामध्ये आहेत त्यांच्या आणि जे आहे त्यांना पोलीस सुद्धा पकडून नेताना आता दिसतंय। मात्र त्यांचा जे आहे निषेध करायचा जो होता त्यांनी तो केलेला आहे। आपण बघतोय एमआयएमची लोक जी आहेत या ठिकाणी हातामध्ये वेगवेगळे फ्लेक्स घेऊन उभे आहेत ते आपण बघू शकतो। भैया क्या दिखाया है आपने? अपन बघते हैं इम्तियाज जलील के कार्यकर्ता क्यों दिखाया ये? मुख्यमंत्री का स्वागत आने के लिए हाँ हमारे इम्तियाज जलील साहब ने बोली अपन बघितलं या ठिकाणी की भैया क्यों ये फ्लैग दिखाए क्यों फ्लैग दिखाए? साहब हमारे मुख्यमंत्री स्वागत किया उनका, बहुत अच्छा काम कर रहे, रोड बहुत भारी बना दिए, सारे खड्डे हैं इसलिए स्वागत कर रहे हैं। मराठवाड़े कानून से आज तक भर के नहीं निकाला इसलिए स्वागत कर रहे हैं। औरंगाबाद की जो हालत इतनी बदतर है इसलिए स्वागत कर रहे हैं। क्या बोलना क्या है? हमारा बोलना ये है विकास की तरफ ध्यान देना चाहिए, विकास का काम करना चाहिए, बेमतलब की बातें नहीं करना चाहिए। सिर्फ क्या है कि हम लोग सत्ता में आए 14 महापौर थे, लेकिन महानगर पालिका की हालत क्या है? कुछ भी नहीं, खस्ता हालत है, इसलिए हम लोग स्वागत कर रहे हैं। आपण इम्तियाज जलील यांनी जे आंदोलन जाहीर केलं होतं त्या आंदोलनानुसार आता या ठिकाणी फ्लेक्स दाखवलेले आहेत कारण मानवी साखळी ते तयार करणार होते आणि त्यांनी ती मानवी साखळी तयार केलेली आहे आणि आता त्यांचा उद्देश सफल झालेला आहे। पण इम्तियाज जलील साहब नहीं आए। इम्तियाज जलील साहब साथ में गए हुए हैं वहाँ पे जो है। तो आज प्रतिनिधी म्हणून तुम्ही 7 वर्षानंतर इथे आलात, 6 वर्ष आणि जे आले होते त्यांनी काय दिवे लावले मराठवाड्यात
इतक्या वर्षापासून आपण फक्त वर्षातून एकदा आपल्याला मराठवाड्याची आठवण येते. 17 सप्टेंबरला यायचं, ते सजावट करायची, झेंडा चढवायचं आणि जायचं. मराठवाड्यासाठी आपण ते काय काय केलेले आहे. नाही, पण तुम्ही 6 वर्ष का म्हटलेले आहे नाही? की आमचा प्रश्न असा आहे की तुम्ही 6 नाही आला तर मी मराठवाड्याच्या लोकांना मी सांगणार आहे की मी कशासाठी नाही आलो. तेच सांगा आम्हाला. माझ्यासाठी विकासाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पण जे लोक आले होते त्यांनी काय दिवे लावलेले हे मराठवाड्यासाठी त्यांनी उत्तर द्यावे. काय काय मराठवाड्याला दिलेले आहे. औरंगाबादला म्हणतो की 14 कर्तृत्ववान महापौर दिलेले आहेत. मग मी आज धन्यवाद करण्यासाठी आलेला आहे मुख्यमंत्र्यांना की औरंगाबाद मध्ये चांगलं पाणी आम्हाला मिळतं. खूप रस्ते चकाचक झालेले आहे. ड्रेनेजची समस्या नाही, दूषित पाणी आम्हाला मिळत नाही. याच्यासाठी मी धन्यवाद करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांना काय आहे की एअरपोर्ट जे आमचे कार्यकर्ते उभे होते त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. या दुसऱ्या ठिकाणी आमचे लोक मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर फूल टाकण्यासाठी उभे होते, त्यांना डिटेन करण्यात आले. म्हणजे याचा अर्थ हे आहे की पोलिसांनाही जे माहीत आहे की आम्ही जे यासाठी त्यांचा धन्यवाद करत आहे ते तर काही काम त्यांनी केलंच नाही. 70-72 वर्षापूर्वी जी भीती वाटत होती, आताही वाटते का तुमची भीती? यांनी आम्हाला सांगावा, मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगावा की मराठवाड्यासाठी आपण तुम्ही हे म्हणत होते ना की मराठवाडा आमचा गड आहे, औरंगाबाद तुमचा गड आहे हे म्हणत होते ना, तर तुम्ही काय केलेले आहे हे आज आपल्या भाषणामध्ये सांगा. मुख्यमंत्र्याला भीती वाटते का? भीती वाटते का मुख्यमंत्र्याला तुमची? भीतीचा प्रश्न नाही. कोणीतरी रस्त्यावर येण्याची आवश्यकता आहे. कोणीतरी रस्त्यावर येण्याची. मराठवाड्यावर किती अन्याय सहन करणार आम्ही. हा किती अनुशेष आहे, किती अनुशेष आहे. पटकन या. तुमचा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांना अडवण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा दिवस का निवडण्यात आलेला आहे. या पाठीमागे तुम्ही पत्रकार म्हणून मला हे सांगा, मुख्यमंत्री याच्या अगोदर कधी आले होते? कधी आले सांगा मला. मुख्यमंत्री मुंबईमध्ये बसायचे, मुख्यमंत्री मुंबईमध्ये बसले होते. आरोप आहे की आज आंदोलन करण्याच्या पाठीमागे MIMची निवडणुका समोर डोळ्यासमोर ठेवून राजकारण करताय तुम्ही केवळ. कसली निवडणूक? दरवेळी आम्ही विकासाच्या मुद्द्याबाबतीत बोलतो तर निवडणूक हेच लोक आहे जे मराठवाड्यामध्ये हिंदू मुस्लिम करायचे, औरंगाबादला यायचे, हिंदू मुस्लिम करायचे. आता मराठवाडा. थँक्यू सर. खासदार इम्तियाज जलील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. MIM कडून या दौऱ्याचा निषेध केला जातो आहे. 6 वर्षात मुख्यमंत्री का आले नाहीत असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सोबतच फलक झळकावले गेलेले आहेत MIMच्या काही कार्यकर्त्यांकडून. विकासाच्या मुद्द्यावरून सातत्यानं MIM कडून शिवसेनेवर, मुख्यमंत्र्यांवर टीका झाल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि MIM कडनं आंदोलन देखील झालेलं आहे. MIM कडून या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा निषेध केला जातोय. औरंगाबादमध्ये कोणत्याही प्रकारची विकास कामं झालेली नाहीत. या सगळ्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आजच्या या आपल्या भाषणामध्ये उत्तर द्यावं अशी मागणी MIM कडून करण्यात आलेली आहे. उपहासात्मक टीका यावेळेला खासदार इम्तियाज जलील यांनी केल्याचं आपण पाहिलं. औरंगाबादमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्नच आता उरलेले नाहीत. रस्ते चकाचक आहेत, ड्रेनेजचा कोणताही विषय नाही, विकास कामं अतिशय उत्तमरित्या केली गेलेली आहेत अशी उपहासात्मक टीका खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर केल्याचं आपण काही वेळापूर्वीच पाहिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही मिनिटांपूर्वी औरंगाबादमध्ये दाखल झाले. औरंगाबाद विमानतळाहून बाहेर पडताना ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जात होता त्यावेळेला फलक झळकावण्यात आले. MIM कडून या दौऱ्याचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचं एक प्रकारे आम्ही स्वागतच केलंय असं MIMच्या कार्यकर्त्यांनी यावेळेला म्हटलं. तर दुसरीकडे काही वेळातच आता मुख्यमंत्री ध्वजारोहण करणार आहेत. त्या ठिकाणची देखील तयारी पूर्ण झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत.
मुख्यमंत्र्यांचा हा औरंगाबाद दौरा वादळी ठरेल की काय अशी जोरदार चर्चा सुरू होती. राजकीय पक्ष आणि काही संघटनांचा या दौऱ्याला विरोध होता. MIM कडून तर आपण पाहिलं फलक झळकावत आंदोलन देखील केलं गेलेलं आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच फोन लाईनवरनं. सिद्धार्थ, खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वी ऐकली. उपहासात्मक टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर केलेली आहे. सोबतच औरंगाबादमध्ये जी काही विकास कामं गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगल्या प्रमाणात झाली अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये बोलावं असं एक प्रकारचं थेट आव्हानच त्यांनी दिलेलं आहे. सिद्धार्थ, काय नेमकं या सगळ्याबद्दल सांगता येईल? निश्चितपणे इम्तियाज जलील जे खासदार आहेत ते सत्ताधारी पक्षाला सतत आव्हान देत असतात आणि त्यांची आव्हानं विकासात्मक कामा किंवा विधायक कामासाठीच त्यांचं आव्हान असतं हे आतापर्यंत उदाहरण आहे. आताही त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं त्यांचा उद्देश सफल झालेला आहे. कारण त्यांना मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे